नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक अत्यंत मोठी खुशखबर जाहीर करण्यात आली आहे आणि ती खुशखबर म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यांना 72 कोटींपेक्षा अधिक रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारने घोषित केली आहे। याची घोषणा आज राज्य सरकारच्या एका अधिकृताच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे। तर मग काय आहे आजची अपडेट आणि कोणते लाभार्थी या कर्जमाफीसाठी पात्र असतील व कोणत्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करण्यात येणार आहे, चला तर मग अवघ्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या आजच्या अपडेटचे हेडलाईन अशा प्रकारचे आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना मिळणार 32 कोटी 76 लाख रुपयांचा लाभ। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की शेतकऱ्यांना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते। आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही आता 5व्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था बनली आहे। विशेष बाब म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 2ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी त्यांना कर्जाच्या ओझ्यामधून मुक्तता देण्यासाठी शासनाकडून काही निर्णय घेण्यात येतात, ज्यामध्ये गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील अशाच प्रकारचा एक निर्णय घेतला होता आणि महाविकास आघाडी सरकारने सत्तेमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम राज्यामधील शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती। तसेच तत्कालीन काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि योजनेची व्याप्ती वाढवत या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे। अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा देखील निर्णय घेतला होता। तसेच या निर्णयाची अंमलबजावणी मात्र कोरोना आणि सत्तांतर यामुळे गेल्या सरकारला आपल्या कार्यकाळामध्ये करता आली नाही, परंतु वर्तमान शिंदे फडणवीस सरकारने या निर्णयाची पुन्हा अंमलबजावणी केली आहे। तर मग या योजनेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामधील 10,476 शेतकऱ्यांना 30 मे 2023 पर्यंत 32 कोटी 76 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे। मात्र असे असले तरी अजून 31,000हून अधिक शेतकरी या योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। त्यामुळेच आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिल्ह्यामधील 41,512 शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत आणि यांपैकी 11,435 शेतकऱ्यांना आतापर्यंत विशिष्ट क्रमांक देण्यात देखील आला आहे आणि यापैकी 10,970 शेतकऱ्यांनी अनुदानासाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण देखील पूर्ण केलेले आहे। तर 363 शेतकऱ्यांचे खात्याचे आधार प्रमाणीकरण अजून देखील बाकी आहे। एकूण 165 कर्ज खात्याबाबत तक्रारी आल्या आहेत। यामुळे आता विशिष्ट क्रमांक प्राप्त न झालेल्या आणि नियमित पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक केव्हा मिळणार आणि केव्हा या संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार, हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे। तर मग अशा प्रकारे परभणी जिल्ह्यामधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना एकूण 32 कोटी 76 लाख रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।